यू हॅव टू लर्न विल लर्निंग. शिकताय ना, शिकायलाच पाहिजेत, कारण आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोय आपल्याच हक्काच्या चॅनलवर, म्हणजेच कुठल्या PNG सायन्स बाय विकास सर अँड शिंदे सर कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर. हे दोन चॅनल आपले आहेत. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हे दाखवण्यासाठी हे दोन चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा. मॅथचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही शिंदे सर कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि जर तुम्हाला सायन्सचे व्हिडिओ बघायचे असले तर तुम्ही PNG सायन्स बाय विकास सर म्हणजेच मी, तुम्ही ते जाऊन सबस्क्राईब करू शकता. सो आपण आज बघणार आहोत. सो टुडे वी आर द टॉपिक डिस्कस इज कॅपलर्स लॉ. व्हॉट कॅपलर्स लॉ विच इज अ चॅप्टर इज अ ग्रॅव्हिटेशन. व्हॉट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन आपण बघितलं काय काय असतं, कसं असतं. आणि त्यानंतर बघितलं होतं आपण पाठीमागे जर बघितलं आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितला होता, मोशन बघितलं होतं, फोर्स बघितला होता, ग्रॅव्हिटेशन फोर्स बघितला होता आणि ग्रॅव्हिटेशन काय असतं हे बघितलं होतं. पण आता आपल्याला बघायचं काय, ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मधला चॅप्टर बघायचा की कॅपलर्स लॉ. कुठला? कॅपलर्स. सो टायटल्स इज द कॅपलर्स लॉ. व्हॉट लॉ? कॅपलर्स लॉ म्हणजेच कॅपलरचे नियम. काय? कॅपलरचे नियम. आता बघा कॅपलरचे नियम काय असतात आणि कॅपलरचं काय बघायचं. त्या अगोदर नियम बघण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, हिस्ट्री बघणार. काय बघणार आहोत? हिस्ट्री. की नेमकं कॅपलर्सने हे नियम शोधले, मग याला गरज का पडली. हे कॅपलर्स जे नियम शोधले होते कुठले, कॅपलर्स लॉ ऑफ मोशन म्हणजेच काय गतिविषयक जे काही नियम होते हे कॅपलर्सनं का बरं शोधले आणि कॅपलर्सला शोध का लागला हे आपण बघणार आहोत. तर डिस्कस करत असताना बघितलं आपण, जर हिस्ट्री बघितली कॅपलर्स किंवा मोशन ऑफ प्लॅनेटरी मोशनची, तर काय सांगते आपल्याला बघा की जे द फर्स्ट वन साइड म्हणजेच काय 16व्या शतकाच्या अगोदर, म्हणजे जवळपास 16व्या शतकाच्या अगोदर बिफोर गॅलिओ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे आपण जे काही ग्रह होतो. आता ग्रह कशाने बघतात, टेलिस्कोप, दुर्बीण असेल, दुर्बीण आपण बघतो. पण पहिल्या अगोदर 1600च्या अगोदर काय करत होते, डायरेक्ट डोळ्याने बघत होते, पण डोळ्याने दिसत होते का नाही. तर काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचे. कधी? बिफोर गॅलिलिओ म्हणजे गॅलिलिओच्या अगोदर, कारण की दुर्बिणीचा शोध कोण लावला, गॅलिलिओ. मग काय सांगितलं आपल्याला की बिफोर गॅलिलिओ ऑर ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट म्हणजे जे काही सर्व जे ग्रह होते ते आपण काय करायचो, बघायचो. कसे बघायचो, जे काही आपले आईज पोर्शन ऑफ वेअर मेड विथ द आईज. आपल्या डोळ्या आपण कधी 1600च्या अगोदर म्हणजेच काय, या 1600च्या अगोदर म्हणजेच गॅलिलिओ बिफोर गॅलिलिओ म्हणजेच काय, गॅलिलिओच्या अगोदर आपण तो बघायचो. पण मग काय झालं नंतर काय झालेलं बघा, तुम्हाला असं कॅपलर्स नियम म्हणजेच आपल्याला सांगितलं मी तुम्हाला की हिस्ट्री काय होती की याला कॅपलर्स ना. मग नंतर काय केलं, जर कॅपलर्स स्टडी देअर डाटा. त्यानं काय केलं, हे डाटा काय केला, हा डाटा पूर्ण हे केला, अभ्यासला. यानं अभ्यासल्यानंतर काय केलं कॅपलर्सनं, मग त्याला काय आलं लक्षात, ही नोटीस, त्याने एक नोटीस केलं. काय नोटीस केलं की ऑल जे प्लॅनेट होते किंवा जे प्लॅनेट होते, द प्लॅनेट किंवा द मोशन ऑफ द प्लॅनेट कसे फॉलोज अ लॉ. काय करायचे, ते लॉ फॉलो करायचे. काय करायचे, लॉ फॉलो. कोण, द मोशन ऑफ द प्लॅनेट फॉलोज अ लॉ. सगळे काही ग्रह काय करायचे, लॉ म्हणजेच काय, मोशन मीन्स काय, हे काय करायचे, फॉलो करायचे. फॉलो मीन्स काय करायचे, नियम होते त्यांचे आणि त्या नियमानुसारच काय करायचे, फिरायचे. ही काय होती, त्याची हिस्ट्री होती. काय होती हिस्ट्री, कशी, काय सांगितलं, बिफोर गॅलिलिओ काय होतं, ऑल ऑब्झर्वेशन, ऑल प्लॅनेट ऑब्झर्वेशन कसे करायचो आपण, डोळ्याने करायचं. पण नंतर काय केला, ही कोण इज कॅपलर्स स्टडी दिअर्स कशाची, डाटा, जो काही डाटा होता त्याची स्टडी केली. मग नंतर काय आलं त्याला, ही नोटीस, त्याने नोटीस केलं. काय नोटीस केलं की काय होतं, ऑल टोटल जे प्लॅनेट होते, प्लॅनेट मोशन ऑफ द प्लॅनेट कसे, हे प्लॅनेट जे मोशन करत होते कसे करत होते, रूल फॉलो करायचे. कुठले, लॉ, हे नियम त्यांचे होते. तर आपण बघणार होते त्यातले नियम कसे होते, काय होते. पण त्या अगोदर तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये दिलं, डू यू नो. मग आता डू यू नो मग काय झालं त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज an ellipse. What is an ellipse? Means काय,
लंब वर्तुळाकार म्हणजे काय? ओके, इट इज पॉइंट. ओके, लंब वर्तुळाकार म्हणजे काय? सो व्हाट इज अ इलिप्स? व्हाट इलिप्स? इलिप्स क्या होता है भाई ये? तर आता इलिप्स बघितलं तुम्ही, जर इलिप्स म्हणजे काय असतं हे बघितलं तुम्हाला, तर एक मी इथं डायग्राम दिले, त्यांनी पण एक्सप्लेनेशन केलं इलिप्स क्या होता है. मी एक डायग्राम करतो की काय दिलं इलिप्स म्हणजे नेमकं काय असतं, तर लंब वर्तुळाकार असतं. फॉर एक्झाम्पल आता हा कोन दिलेला आहे, गाइस माय चित्र विचित्र येतं, सो रिमेंबर. सो दैट इज कॉल्ड एज अ कोन. व्हाट? अ कोन. इसको हम क्या बोलेंगे? कोन बोलेंगे. कोन मीन्स काय? शंकू म्हणतो. पण कॅप असते ना आपल्या वरती, ती कॅप म्हणतो आपण, त्याला शंकू म्हणतो. मग आता हे कोन काय असतात? मग कोन आपण दिलेले आहे, मग कोनला काय केलेलं आहे? समजा इथून जर कोनला मी काटलं, कट केलं, कोन कट बाय ऊपर से, ऐसा ना, वरती जर मी काटलं याला, तर असं काय होणार? पूर्ण सर्कल येतं. काय येतं? सर्कल येतं. पण मी जर काय केलं, त्याला तिरकं काटलं, असं तिरकस काटलं, ऐसा ना, मी जर त्याला तिरकस काटलं, तिरकस काटल्यानंतर मला कसं सर्कल भेटतं? असं, या पद्धतीने. याला दॅट इज कॉल्ड एज अ इलिप्स. व्हाट? इलिप्स. त्यालाच काय म्हणतो? इलिप्स. म्हणजेच काय म्हणतो त्याला? हे सर्कल आहे, गोल असतं, पण हे कसं आहे? लंबवर्तुळाकार. कसं आहे? लंबवर्तुळ. दॅट इज कॉल्ड एज अ इलिप्स. त्यालाच काय म्हणतो आपण? इलिप्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द इलिप्स? आता इलिप्स काय असतं? अ कोन cut by inclined. कसं काढलेलं? त्याला इन्क्लाइंड काढलेले. म्हणजेच काय केलं? त्याचे भाग जे असतात, अ कोन कट बाय द इन्क्लाइंड. इन्क्लाइंड म्हणजे कसं असतं? ते थोडं त्याचा तिरकस काढलेलं आहे. कसं काढलेलं आहे? तिरकस. हे महत्त्वाचं लक्ष ठेवायचं की नेमकं कशा पद्धतीने त्यांना काटलेलं आहे. मग इन्क्लाइंड काटलेलं त्याला, किंवा काय केलेलं? कापलेलं त्याला. इन्क्लाइंड कटिंग केलेली. मग हे जर तिरकस कापला असेल, मग काय करायचं? इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन मध्ये कापलेले. मग आता इन्क्लाइंड प्लेन मध्ये जर कापलं, तर त्याचा आकार कसा झाला? तर तुमचा या पद्धतीने. दॅट इज कॉल्ड एज अ लंबवर्तुळाकार. म्हणजेच काय सांगितलं? लंबवर्तुळाकार मीन्स काय? जर एखाद्या प्रतलाला काय केलं की, जर एखाद्या शंकूला काय केलं, एका प्रतलामध्ये तिरकस छेदलं. काय केलं? तिरकस छेदलं. म्हणजेच काय? एखाद्या वर्तुळाला किंवा लंब वर्तुळाला किंवा शंकूला, एखाद्या शंकूला काय केलेलं आहे? एखाद्या शंकूला जर एका प्रतलामध्ये तिरकस छेदलं. कसं छेदलं? तिरकस. दॅट इज अ इन्क्लाइंड रे. असं तिरकस छेदलं तर काय तयार होतं? जी आकृती तयार होते दॅट इज कॉल्ड एज अ लंबवर्तुळाकार. त्यालाच काय म्हणतो आपण? लंबवर्तुळाकार म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो त्याला? इलिप्स. दॅट इज कॉल्ड एज अ इलिप्स. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द इलिप्स? अ कोन कट बाय इन्क्लाइंड प्लेन. येस नो? येस. सो रिमेंबर. सो दॅट इज कॉल्ड एज अ इलिप्स. यालाच आपण काय म्हणतो? लंबवर्तुळाकार म्हणतो. समजलं? ओके. सो रिमेंबर. पुढचा पॉईंट बघू आपण आता. की याच्यामध्ये नेमकं दिलं काय? तर मी डायग्राम काढतो एक. बघ, अशी एक डायग्राम दिली तिथं. येस नो? येस. आता काय असतात? द टू फोकल पॉइंट. सो इलिप्स, या इलिप्सला, या लंबवर्तुळाकारामध्ये किती फोकल पॉइंट असतात? 2 फोकल पॉइंट. 2 फोकल पॉइंट म्हणजे काय? नाभी बिंदू. काय म्हणतात त्याला? नाभी बिंदू. ही नाभी असते आणि एक नाभी असते. हे 2 नाभी बिंदू असतात. लक्षात ठेवायचं. दॅट इज कॉल्ड एज अ फोकल पॉइंट. किती फोकल पॉइंट? 2 फोकल पॉइंट. विच 2 फोकल पॉइंट? द फर्स्ट वन इज अ फर्स्ट टू, म्हणजे काय? F1 and F2. Which? F1 and F2. Yes or no? Yes. So that's one focal point and the second one focal point. म्हणजे पहिलं नाभी बिंदू आणि दुसरे नाभी बिंदू. आता पहिले नाभी बिंदू आणि दुसरे नाभी बिंदू आपल्याला दिलेले, तर मग आता मी समजा असं एक टाकलेलं आहे, तुम्हाला दिलेले तिथं नाही असे केलेले. तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला त्याने की प्रत्येक जे कनेक्शन असतं, यांचे जे रे असतात किंवा प्रतल छेदलेले असतात किंवा बिंदू छेदलेले, ते कसे असतात? एकमेकाला सारखे असतात. कसे असतात? सारखे. बघा आता कसे. समजा फॉर एक्झाम्पल काय केला, ऐसा करेंगे हम, इसको ऐसा बनाएंगे. यस, इसको ऐसा बनाएंगे. यस, इसको ऐसा, इसको ऐसा. आता ही डायग्राम तयार झाली. या डायग्राम मध्ये कसं तयार झालं बघा. याला आपण नाव देऊ ए, याला बी,
याला सी, इट इज द 1F2. आता कुठलेही पॉईंट बघा, जर तुम्ही जर बघितले तर फॉर एक्झाम्पल काय AF F1 जॉईन केलेलं याला F1 प्लस काय AF2 इज इक्वल टू, म्हणजे या दोघांची बेरीज, या दोघांच्या पॉईंटची, या फोकल पॉईंटची किंवा त्या बिंदूची त्या फोकल पॉईंटची जर बेरीज केली, समजा जर याची बेरीज आणि या दोघांची बेरीज केली तर काय ते पूर्ण टोटल सारखे ते. फॉर एक्झाम्पल AF1 AF2 त्यानंतर BF1 प्लस BF2 इज इक्वल टू काय येणार पुढं CF1 प्लस CF2. कसे येतं हे याच्या इज इक्वल टू हे याच्या इज इक्वल टू, सगळे कसे येतात समान, म्हणजे दोघांची बेरीज कशी असते सारखी असते. दॅट इज कॉल्ड एज अ इलिप्स. हे तुम्ही इलिप्स मध्ये तुम्ही शिकले आहेत. ओके, तुम्ही कुठे एक पॉईंट अजून काढू शकता, हे असं काढू शकता, इकडे दिलेले तुम्ही इकडे काढू शकता, हे असं काढला पुन्हा असं काढला, इथे एक पॉईंट दिला आपण डी. ओके, सो दॅट इज अ क्लिअर पॉईंट. ओके, येस नो रिमेंबर, शुअर. त्यानंतर नेक्स्ट बघणार आपण, नेक्स्ट काय दिलेलं आपल्याला बघा, Kepler's law. It's the important parts of the papers. Okay, बघा Kepler's law, Kepler'sचे नियम आपण बघणार आहोत. Kepler's law काय दिलेला आपल्याला आणि Kepler'sचे नियम काय दिलेले, तर आपल्याला बघायचं द इम्पॉर्टंट पॉईंट 3 मार्क्स, विच मार्क्स सॉरी हाऊ मेनी मार्क्स 3 मार्क्स, विच क्वेश्चन कशा प्रकारे किंवा कोणता क्वेश्चन विचारला जातो. द फर्स्ट वन, नियम कुठले कुठले येतं त्याच्यावर तुम्हाला 3 मार्काला 1 मार्काला आणि 2 मार्काला क्वेश्चन याच्यावर हमखास विचारले जातात. या वर्षीच्या याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना विचारला होता, कॅप्लरचे नियम विचारले होते. तर यामध्ये बघायचं, लक्षात ठेवायचं, हाऊ मेनी टोटल्स लॉ, कॅप्लर्स लॉ, हाऊ मेनी द विच इज द सॉरी 3 कॅप्लर्स लॉ, 3 कॅप्लर्स विच इज द 3 Kepler's law. What? किती 3 Kepler's law. लक्षात ठेवायचं 3 Kepler's law which म्हणल्यावर कुठले कुठले, द फर्स्ट वन इज अ दुसऱ्या साईडला लिहितो, आपल्याला तिथे डिस्कस करायचं. Kepler's law which कुठले कुठले दिले आपण हा पॉइंट बघतो. द फर्स्ट वन लॉ ऑफ ऑर्बिट, व्हॉट लॉ ऑफ ऑर्बिट. त्यानंतर सेकंड दिलेला असतो लॉ ऑफ एरिया, म्हणजेच काय म्हणतात लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ एरिया. आणि थर्ड वन त्याचं नाव आहे लॉ ऑफ periods, law of periods. Okay, so first one law of orbit, law of area, and the third one is a law of periods. Okay, so that is a three types of the Kepler's law, three types Kepler's law, which is the first one law of orbit, law of area, and law of periods. Okay, so that is a Marathi meaning of law of orbit, law of area, law of periods. So कक्षेचा नियम काय म्हणतात याला, कक्षेचा नियम. याला काय म्हणतात क्षेत्रफळाचा नियम, आणि याला म्हणतात आवर्ताचा नियम. ओके, लक्षात ठेवा कुठले कुठले, कक्षेचा नियम, क्षेत्रफळाचा नियम आणि आवर्ताचा नियम. हाऊ मेनी टाइप्स ऑफ लॉ, 3 टाइप्स ऑफ लॉ, विच लॉ ऑफ एरिया, लॉ ऑफ लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ एरिया, अँड लॉ ऑफ पिरियड्स. ओके, सो दॅट इज कक्षेचा नियम, क्षेत्रफळाचा नियम आणि आवर्ताचा नियम. द फर्स्ट वन आपल्याला बघायचा लॉ ऑफ ऑर्बिट. याला तुम्ही लर्न पण करू शकता. कसं लर्न करायचं बघा, पहिलं काय दिलेलं तुम्हाला ओ, दुसरं काय दिला ए, तिसरं काय दिला पी, ओ ए पी
P O A P. This guy is O A P O A P. असं तुम्ही लर्न करू शकता. O is called as a orbit, A is called as a area, P is a pillars. Okay, that is called as a law of Kepler's. तर आपण बघणार कुठला लॉ बघणार आपण तिथे फर्स्ट वन लॉ कुठला आपला लॉ ऑफ ऑर्बिट. कुठला बघणार लॉ ऑर्बिट. बघा मग आता लॉ ऑफ ऑर्बिट बघणार आपण. द टायटल्स लॉ ऑफ ऑर्बिट. कुठला लॉ ऑफ ऑर्बिट म्हणजेच काय कक्षेचा नियम. आता कक्षेचा नियम काय सांगतो आपल्याला. आता कक्षेचा नियम काय असतो आणि कशा पद्धतीने आपल्याला लॉ ऑफ ऑर्बिट सांगितलेला आहे ते आपण बघणार आहोत. बघा काय दिलेलं आहे. बघा वरतीच लिहितोय ना. फर्स्ट वन लॉ ऑफ ऑर्बिट. कक्षेचा नियम. बघा आता काय काय दिलेले आहे. तर तुम्हाला लॉ ऑफ ऑर्बिट म्हणजेच काय कक्षेचा नियम. आता कक्षेचा नियम कशाला म्हणायचं किंवा कक्षेचा नियम काय असतो. बघा काय दिलेलं लॉ ऑफ ऑर्बिट अँड कक्षेचा नियम. द फर्स्ट वन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ किंवा लॉ ऑफ ऑर्बिट काय असतं ते आपल्याला बघायचं. मग काय सांगितलं की लॉ ऑफ ऑर्बिट द प्लॅनेट म्हणजेच काय असतं द प्लॅनेट ऑफ ऑर्बिट किंवा ऑर्बिट ऑफ द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट is an ellipse. What is an ellipse with a sun at one of the foci. So remember, लक्षात काय ठेवायचं. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन वन ऑफ द फोकल. म्हणजेच काय द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. आता काय सांगितलं बघा मराठीमध्ये सांगतो काय की वर्तुळाकार कक्ष किंवा जी काही ग्रहांची कक्षा ही कशी आहे सांगितले. ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून काय वर्तुळाकार असून सूर्य त्या ग्रहाच्या एका नाभीवर असतो. काय बघायला तुम्हाला द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट काय द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट द वन ऑफ द फोकाय किंवा फोकी त्याला असं म्हटलं जातं. तर बघा द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकी. म्हणजे काय सांगितलं की जी ग्रह असतात जे ग्रह सांगितलं आपल्याला ग्रहाची कक्षा कशी असते लंबवर्तुळाकार असते. काय बघतोय आपण ग्रहांची कक्षा आपण बघतोय काय कक्षेचा नियम. मग कक्षा कशी असते लंबवर्तुळाकार. हा पहिला नियम झाला. पहिला नियम सिंपल सांगायचं काय असतं की ग्रह कसा असतो लंबवर्तुळाकार असतो. हे कोण सांगितलं होतं कोण सांगितलेलं आहे कॅप्लसला पहिला लॉ बघतो ना आपण. मग कशी इलिप्स आहे कशी आहे इलिप्स आहे. आणि पण सूर्य कुठे आहे मग तिथं सूर्य त्याच्या कुठे आहे नाभीवर आहे. म्हणून काय करतो हे डायग्राम दिलेली बघा. काय सांगितलं पहिलं जसं सांगितलं तसं काढायचं आपण बघा. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. कशी आहे ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार. बघा मी लंबवर्तुळाकार बघतो. आपण बघितलं ना अगोदर इलिप्स मीन्स काय असतं किंवा लंबवर्तुळाकार कसं असतं हे काढलं. आणि मी काय सांगितलं त्याने पुन्हा द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज द अन इलिप्स विथ द सन किंवा तिथे इलिप्स काढलं आणि इथं काय सांगितलं आपल्याला की अ सन वन ऑफ द फोकल. हा काय आहे सन आहे. काय सन कसं कुठे आहे
तो नाभीवर आहे. कोणाच्या? लंबवर्तुळाकार कक्षेच्या काय एका नाभीवर आहे. एक तर नाभी इकडे पण असू शकते किंवा इकडे पण असू शकते, इकडे पण असू शकते. ही जर इथं नसली तर कुठं असते? इथं पण असते. इथं जर नसली तर कुठं असते? इथं पण असते. तर मग लक्षात ठेवायचं काय? दॅट इज कॉल्ड एज अ काय? द लॉ ऑफ ऑर्बिट. येस नो? येस. तर काय सांगणार तुम्ही? द लॉ ऑफ ऑर्बिटची डेफिनेशन सिंपल आहे. दोन्हीच्या मध्ये तुम्ही करू शकता. काय पहिली तुमची डेफिनेशन इथपर्यंत. ओके. कुठं? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. लक्षात ठेवायचे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज ॲन इलिप्स. ग्रहाची कक्षा कशी आहे? लंबवर्तुळाकार. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून मग कसं? सन ॲट द वन ऑफ द फोकाय. सन ॲट द वन ऑफ द फोकी. फोकी मीन्स काय? सन ॲट द वन ऑफ द फोकी म्हणजे कसं आहे त्याला? सन सूर्य कुठे? त्यांच्या एका नाभीवर आहे. कुठे? एका नाभीवर. लक्षात ठेवायचं. सन ॲट वन ऑफ द फोकी मीन्स कुठं असणार आहे? इथं. लंबवर्तुळाकार कक्षा आहे. सिंपल डेफिनेशन सांगणार तुम्ही. ग्रहांची कक्षा ही कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्यांच्या एका काय आहे? नाभीवर आहे. दॅट इज कॉल्ड एज अ नाभी. आणि हे कसं आहे? लंब वर्तुळ आकार. इट इज कॉल्ड एज अ इलिप्स. इट्स नो. इट इज कॉल्ड द फोकी. ओके. हे फोकी आहे. फोकी कुठे असतं? द पोझिशन ऑफ सन इज द फोकल पॉईंट. आपण म्हणलो ना दोन फोकल पॉईंट असतात. तर हे काय? फोकी आहे. मग इथे तो काय असतो? सूर्य असतो. तो लर्न काय? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज ॲन द इलिप्स विथ कोणाबरोबर? अ सन ॲट वन ऑफ द फोकी. म्हणजे काय? सूर्य ग्रहाची कक्षा ही कशी आहे? लंबवर्तुळाकार. कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे आणि असून सूर्य त्या ग्रहाच्या काय आहे? एका नाभीवर असतो. ओके. सो रिमेंबर लिहून घेऊ शकता. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर बघू आपण ओके. आता आपण बघणार सेकंड लॉ. आता सेकंड लॉ तुम्हाला मी सांगितलेलं कुठला लॉ आहे? ओ ए पी. ओ ए पी कुठला लॉ आहे? आता ओ ए पी. बघा आपण काय लिहिलं आहे? आपला सेकंड लॉ आहे लॉ ऑफ एरिया. कुठला आहे? लॉ ऑफ एरिया. मी कुठला? त्याला म्हणतात क्षेत्रफळाचा नियम. ओके. लक्षात ठेवायचा. कुठला आहे? क्षेत्रफळाचा नियम. आता क्षेत्रफळाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा. पहिला कुठला होता? आपला लॉ ऑफ ऑर्बिट. कक्षा आली होती. ऑर्बिट कक्षाचा. कक्षा कशी होती? लंबवर्तुळाकार. सूर्य कुठं होता? नाभीवर. हा पहिला नियम. काय? कक्षा लंबवर्तुळाकार होती आणि सूर्य कुठं होता? नाभीवर. इट इज अ इलिप्स अँड सन ॲट वन ऑफ द फोकी. येस नो? यस. तर सेकंड कुठला दिला आपल्याला? लॉ ऑफ एरिया. लॉ ऑफ एरिया म्हणजे काय असतं? एरिया दिले. क्षेत्रफळ. मग आता हे काय करतात? क्षेत्रफळ असतात, ग्रह असतात, काय असतात ते आपल्याला बघायचं. मग व्हॉट इज अ लॉ ऑफ एरिया? काय लॉ ऑफ एरिया काय? डेफिनेशन दे तुम्ही. त्याची डेफिनेशन अशी आहे की लाईन द लाईन joining the planet and the sun sweeps equal area in equal intervals of time. What is the definition? The line joining the planet and the sun sweep equal area in an equal interval of time. लक्षात ठेवा. सोपी डेफिनेशन. कशी लक्षात ठेवायची मी सांगणार तुम्हाला. तोपर्यंत मी त्याला सांगतो मराठीत कशी त्याला ते तुम्हाला हे करणार आहे मी. काय की ग्रहाला म्हणजे काय? जे ग्रह असतात म्हणजे सूर्याला ग्रहाचे किंवा ग्रह जे असतात ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. ग्रहाला सूर्याशी जोडणारी
सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ओके, सो क्लिअर. तुम्हाला मराठीची दिलेली काय ला द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. कशी सोपी कशी करायची. इथून लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. काय लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. मी तशी डायग्राम काढतो बघा. कसं कशी कक्षा असते. अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. यस नो. कुठला आहे. पृथ्वी रिव्हॉल्विंग अराउंड द सन. म्हणजे काय करते. सन भोवती कोण फिरते. पृथ्वी फिरते. पृथ्वी भोवती अजून कोण आहे. चंद्र असतो. राईट. म्हणजे वेगवेगळे जे प्लॅनेट असते कोणा भोवती फिरतात. या सूर्याभोवती फिरतात. कोणा भोवती फिरतात. सूर्याभोवती. दिस इज द फोकी. दॅट इज कॉल्ड एज अ यस इलिप्स. यस नो. यस. याला म्हणतात लंबवर्तुळ. आणि हे काय असणार तुमचं फोकी. म्हणजेच काय असणार. इथं काय असणार आहे. सन. आणि सनच्या या कक्षेमध्ये कोण फिरत असतात. ग्रह. जे अजून एक याच्या समोर ग्रह काय करतात ते फिरत असतात. मग काय सांगितलं आपल्याला. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. इथं काय प्लॅनेट आहे. आता इथं प्लॅनेट फिरत असतात. म्हणजेच काय असणार आहे. इथे एक प्लॅनेट आहे. ही लाईन जॉईनिंग केली. काय केली. लाईन जॉईनिंग केली. मग प्लॅनेट अँड द सन स्वीप इन इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे भरपूर मी ग्रह घेतले. समजा मी असं डायग्राम्स काढतो इथं. तुम्हाला सांगितलेलं आहे माझे चित्र कशी असतात. हे चित्र असतात. ओके बघा. आता याला आपण नाव देऊ. कुठले नाव देऊ. याला ए, याला बी, याला सी, याला डी, याला ई, याला एफ. बघा काय सांगितलं. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. ही लाईन जॉईन केलेली. प्लॅनेट केलेले काय करतात. एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच काय करतात. एरिया हा टाइम आहे समजा. इज टी. आपण काय टी म्हणजेच इथून इतकं अंतर पुन्हा इथून इतकं अंतर पुन्हा इथून इतकं अंतर. हे काय असतं. किती आहे. टी आहे. काय टी. सगळ्यांचं कसं आहे. सारखं आहे. कसं आहे. सारखं इक्वल आहे ना. मग आपल्याला काय सांगितलं. सांगतोच का आपल्याला की क्षेत्रफळाचा नियम म्हणजे समान कालावधी कसा आहे. टी कसा आहे. सारखा आहे. आणि मग क्षेत्रफळ पण कसं असणार आहे. 1, 2 आणि 3. कसं आहे. क्षेत्रफळ पण सारखं आहे. कसं आहे. सारखं. म्हणजेच काय झालं आपल्याला जे काही तयार झालेलं आपल्याला काय तयार झालं. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. ज्यावेळेस आपण प्लॅनेट बघितला. हा इथे एक प्लॅनेट ए वरून प्लॅनेट कुठे जातो. बी वर. मग काय आला इथं डिस्टन्स आले. येस ना. म्हणजे काय आला. टाइम लागला तेवढाच. त्यानंतर इथं पण पुन्हा सी वर जो कुठे गेला. डी वर गेला. काय आला. टाइम लागला. त्यानंतर ई वरचा कुठे गेला. एफ वर. काय लागला. टाइम लागला. म्हणजेच काय लागला. समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. काय करते. समान क्षेत्रफळ. म्हणजेच काय. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. ग्रहाला कोणाला जोडलं. सूर्याला. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी कशी रेषा. सरळ रेषा. कशी रेषा. सरळ. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा काय करते. समान कालावधी टी समान कालावधीत काय करते. समान क्षेत्रफळ 1 2 3 क्षेत्रफळ आहे ना. एरिया हा एरिया म्हणजे काय करते. समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. लक्षात ठेवायचं. डी. ओके. हे तुम्हाला दिलेलं. म्हणजेच काय सांगतं. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप. द सन काय. द सन स्वीप इज अ इक्वल काय एरिया इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. येस नो. येस. क्लिअर. लक्षात ठेवायचं. काय झालं तुम्हाला. समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापणे. काय करते. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजेच काय करते. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप. काय. सन स्वीप कसं करतो. इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल एरिया इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. येस नो. यस. म्हणून काय करायचं. हे मग काय आपण असं लिहू शकतो मॅथमॅटिक फॉर्म्युला. एरिया ऑफ अ ट्रायंगल कुठला आहे घ्या. ASB इज इक्वल टू कुठला असणार त्याला. एरिया ऑफ अ ट्रायंगल कुठला असणार त्याला. सारखा
CST. CSD. ओके, याला पण इज इक्वल टू काय असणार आहे, इकडे असं लिहू शकतो मी पुन्हा काय की अजून एरिया ऑफ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल समजा आपण बघितला, हा ESF. हे सगळे कसे आहेत, एकमेकाला सारखे आहेत, म्हणजेच काय इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम, एकमेकाला कसे येतात सारखे, म्हणजे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. हा काय तुमचा सेकंड लॉ. रिमेंबर, येस नो, शुअर. काय द लॉ ऑफ एरिया, काय क्षेत्रफळाचा नियम. लक्षात ठेवायचा, एरिया दिला ना मग, म्हणजेच काय समान कालावधीत काय करतात, समान क्षेत्रफळ व्यापतात. एरिया समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. ओके, थर्ड लॉ कुठला द्यायला पाहिजे, लॉ ऑफ पिरियड्स. कुठला दिलेला, लॉ ऑफ पिरियड्स. आता लॉ ऑफ पिरियड्स काय असतं बघायचं आपल्याला. लॉ ऑफ पिरियड्स मीन्स काय, आवर्ताचा नियम. खूप मोठा दिलेला आहे, पण बघा आता याला काय समजून घ्यायचा, हा थोडा नियम तुम्हाला पेपरला विचारू शकतात, मग त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ते करणं गरजेचं आहे. बघा आता काय लॉ ऑफ पिरियड्स काय म्हणतो आपल्याला. लॉ ऑफ पिरियड्स मीन्स काय, आवर्ताचा नियम, म्हणजे काय सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकालाचा वर्ग. आता मी तुम्हाला मराठीत लिहून देणार नाही, कारण की खूप मोठे, त्याच्यामुळे मी अगोदर लिहून घेतलेले आहे. बघा आता काय दिलं तुम्हाला, असं दिलेलं आहे. इथे काय असतो, सूर्य असतो. ओके, दॅट इज अ फोकी. हा काय तुमचा एरिया झाला. एक ग्रह इथं आहे आणि एक कुठं आहे. ओके, इट इज अ ए पोझिशन, B, C, D, E and F. आता काय सांगितलं काय आपल्याला, हे सन सांगितलेलं काय आपल्याला बघा, द स्क्वेअर ऑफ द पिरियड्स ऑफ रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन मीन्स काय, फिरणे, म्हणजे काय सूर्याची परिक्रमा करणाऱ्या, काय सूर्य, हा सूर्य याची परिक्रमा करणार, परिक्रम मीन्स काय फिरवायला, रिव्होल्यूशन करून राहिला अराउंड द सन. कोणाच्या, अराउंड द सन, सनच्या सभोवताली, मीन्स काय सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांचं. हे सूर्याची परिक्रमा, हे ग्रह येतं, याचं टायमिंग काय टी असणार, याचं पण काय असणार टी असणार, याचं पण काय टी. काय म्हणला की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकालाचा वर्ग, म्हणजेच काय पिरियड्स ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन. काय असतो याचा, टी असतो. पिरियड्स ऑफ रिव्होल्यूशन काय असतं, टी असतो. पण कसा असतो तो, स्क्वेअर असतो. येस नो, स्क्वेअर असतो. मग काय म्हणला, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, समानुपाती असतो. काय असतो, सारखा असतो. कोणाशी असतो समानुपाती बघा, अ क्यू ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. अ क्यू ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. सन पासून जे अंतर असतं, काय फ्रॉम द सन, म्हणजेच काय समानुपाती ग्रहाला सूर्य किंवा जे काही ग्रह असतात, किंवा हे जाईल आपल्याला द स्क्वेअर ऑफ द पिरियड, म्हणजे काय सूर्याची सूर्यापासून जे ग्रहाचे जे अंतर असतं, तर काय असतो आवर्ताचा वर्ग समानुपाती काय असतो, त्यांच्या क्यूबला समानुपाती असतो. कशाला, क्यूबला, म्हणजे त्या घराला समानुपाती असतो. हे दिलेलं तुम्हाला पिरियड दिलेलं पूर्ण आपल्याला दिला असा. ओके, हे टाइम दिला, टी दिलेला असतो. मग याला काय सांगितलं, हा काय सांगितलं आपल्याला, इट्स डिस्टन्स फ्रॉम द सन, म्हणजे प्लॅनेटचं काय फ्रॉम सन पासून काय त्याचं अंतर आहे. याला म्हणू आपण काय आर म्हणलं, हे R1 असेल, किंवा हा R2 असेल, किंवा हा R2 असू शकतो, हा R3 असू शकतो, R4, हा R5, हा R6. ओके, हे काय आहे तुम्हाला, R इज अ R5, R4, R6. हे काय येतं, डिस्टन्स आहे, रेडियस. येस ना, आपण रेडियस म्हणतो, हे R. मग कसे येतं, हे क्यूब मध्ये, कशामध्ये, क्यूब, अ मेन ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द क्यूब इज अ प्लॅनेट इज अ क्यूब. हे कसे असतात, मग एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. कसे असतात, डायरेक्ट प्रोपोर्शनल. मग कसं दिलेलं आहे, जर टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल. तुम्हाला जर आलं नाही पेपरला, तुम्हाला आलं नाही, डेफिनेशन सोपी कुठली, द पिरियड्स ऑफ, काय पिरियड्स ऑफ, मग काय लिहायचं, द स्क्वेअर ऑफ द पिरियड्स किंवा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल. पिरियड्स ऑफ रिव्होल्यूशन, इथे एवढंच लिहायचे, पिरियड्स ऑफ रिव्होल्यूशन डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथंच म्हणायचं, पिरियड्स ऑफ रिव्होल्यूशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स फ्रॉम द of the planet from the sun.
म्हणजेच काय सांगितलं की जे काही सूर्य असतो की ग्रहाची काय असते परिक्रमा करणाऱ्या किंवा सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकालाचा वर्ग हा काय असतो सूर्यापासूनच्या ज्या ग्रहांच्या अंतराच्या जे अंतर असतं त्याला कसा असतो समानुपाती असतो. लक्षात ठेवायचं. काय दिलं तुम्हाला याच्यामध्ये आर क्यूब. यालाच कसं लिहू शकता तुम्ही राशीमध्ये जर लिहिलं तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय असणार इज के के इज अ कॉन्स्टंट. कसं असणार आहे ते कॉन्स्टंट म्हणजे एवढं जर असेल तर एवढं असणार आहे. इथं वाढलं हे पण वाढणार आहे. जर इथं टाइम वाढला तर डिस्टन्स पण वाढणार आहे. येस नो येस. म्हणजे काय आपला तिसरा लॉ काय सांगतो आपल्याला लॉ ऑफ पिरियड्स मीन्स काय आवर्ताचा नियम. आवर्ताचा नियम काय सांगतो आपल्याला की द स्क्वेअर ऑफ द पिरियड्स रिव्होल्यूशन किंवा द स्क्वेअर ऑफ द पिरियड्स रिव्होल्यूशन अराउंड द सन. म्हणजे काय करतात ग्रह कोणाभोवती फिरतात सूर्याभोवती. म्हणजे काय सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकालाचा वर्ग म्हणजेच काय टी स्क्वेअर म्हणजेच काय पिरियड्स ऑफ रिव्होल्यूशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स. येस नो येस. म्हणजेच काय असतो तो वर्ग असतो. सन म्हणजेच काय सांगितलं सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हे तुमचे काय होते कुठला नियम होता तिसरा नियम होता. म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला नियम हे तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. या पुढचा भाग आपण पुढे बघू. व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला. आपल्या चॅनल दिले PNG सायन्स शिंदे सर कोचिंग क्लासेस बाय शिंदे